कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातली महाड MIDC दरवर्षी पाण्याच्या प्रदूषणामुळे चर्चेत असते। सुमारे 20 वर्षांपूर्वी डर्टी 30च्या यादीत समावेश असलेली ही MIDC सातत्याने झालेल्या कारवायांनंतर सुधारू लागली आहे। मात्र तरी देखील काही कंपन्यांचा मूळ स्वभाव जात नसल्याने पावसाळा सुरू झाल्यानंतर परिसरातील सांडपाणी थेट नाल्यात जाऊन मिळत आहे। सांडपाणी जाणीवपूर्वक सोडलं जातंय की पावसाच्या पाण्यामुळे कंपनीच्या नाल्यातून बाहेर पडतंय याबाबत शोध घेणे गरजेचे आहे। गेली आठवडाभरापूर्वी सुदर्शन केमिकल या कंपनीच्या आवारातून हे पाणी संरक्षक भिंतीतून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अधिक चौकशी केली असता पाणी देशमुख कांबळे गावाच्या हद्दीतील कंपन्यांच्या नाल्यातून येत असल्याचं दिसून आलं। या परिसरामध्ये नव्याने झालेली बिर्ला पेंट, लक्ष्मी ऑर्गॅनिक, विनायल केमिकल, तर पलीकडील बाजूस सविता केमिकल, प्रिव्ही ऑर्गॅनिक, महाराष्ट्र केमिकल, सिद्धार्थ केमिकल, श्रीहरी केमिकल अशा कंपन्या येत असल्या तरी टेमकर नाल्यातून पांढऱ्या रंगाचे तसेच काळे गडद पाणी वाहत आहे। मात्र या सांडपाण्याची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नसल्याने स्थानिक नागरिक संताप व्यक्त करतायत। महाड MIDC मध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थिती तयार झालेली आहे। गटाराचं पाणी अगदी नदीत नाल्यामध्ये जात आहे। सरकारला आमच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाही, त्यांना फक्त पगार एके पगार आणि आमच्या सरकारचं अतिशय सुंदर चाललेलं आहे। जनता मेली तरी चालेल आणि जनतेने जीव द्यावा का ही परिस्थिती ह्या आमच्या महाराष्ट्र शासनामध्ये तयार झालेली आहे। जर योग्य कारवाई झाली नाही तर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना दांडकं घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि मग त्याला जबाबदार सरकार राहील।